आपल्याला कल्पना आहे की मागच्या काही वर्षांमध्ये कल्याण शहराचा ज्या स्पीडने विकास झालेला आहे आणि याकरता त्यांची जी सध्याची जुनी वास्तू होती ती अपुरी पडत होती आणि हे एक प्रशस्त इमारत या ठिकाणी RTO ऑफिसला मिळालेली आहे। या ठिकाणी ही जी नवीन इमारत आहे इथे सगळ्या सुविधा आहेत, कर्मचाऱ्यांना व्यवस्थित जागा आहे, जे अभ्यागत आहे त्यांच्यात व्यवस्थित जागा आहे, सगळे सेक्शन्स वेगवेगळे आहे। या ठिकाणी सिम्युलेटर्स राहणार आहे, एक ट्रॅफिक पार्क या ठिकाणी आहे जेणेकरून की जे लहान मुलं आहेत त्यांना अपघाताच्या नियमांची सगळी रस्त्याच्या नियमांची सगळी त्यांना माहिती मिळेल आणि अशा सगळ्या पद्धतीने सुसज्ज हे कार्यालय आहे। निश्चितपणे आता याचा नागरिकांना जास्त फायदा होईल। आपण तर बघितलं की टोटल 56 सेवा ज्या आहेत ज्याच्यात जास्त लोक कार्यालयामध्ये येतात, या सर्व सेवा आपण आता फेसलेस केलेल्या आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आपला 100 दिवसाचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये, आणि यामुळे RTO कार्यालयात येणाऱ्या जी नागरिकांची संख्या आहे ती जवळपास 50% कमी झाली आहे। ज्या दोन मुख्य सेवा आपण मागच्या 100 दिवसात केल्या ऑनलाईन, त्याचं आपल्याला मी एक उदाहरण देतो। जसे परिवहन वाहनं आहेत, त्या परिवहन वाहनांना त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता RTO ऑफिसमध्ये यावं लागायचं। असे जवळपास 7 ते 7.5 लाख वाहनं दरवर्षी RTO कार्यालयामध्ये यायचे। मागच्या 2 महिन्यापासून ही जी सेवा ही कम्प्लिटली फेसलेस झालेली आहे। जे वाहन वितरक आहे त्यांच्याकडे आता याचं रजिस्ट्रेशन होतं, तर या 7.5 लाख नागरिकांना आणि वाहनांना RTO कार्यालयात यायची आता गरज नाही। त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या वाहनांवर कर्ज घेतलं जातं त्या कर्जाचा बोजा चढवण्याकरता आणि उतरवण्याकरता RTO कार्यालयामध्ये यावं लागायचं। अशा जवळपास वर्षातला 8.5 ते 9 लाख नागरिकांना त्यांच्या वाहनावर कर्जाचा बोजा काढण्याकरता किंवा टाकण्याकरता RTO कार्यालयामध्ये यावं लागायचं। मागच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण बँकेसोबत API इंटिग्रेशन केलं, त्यामुळे आता या 8.5-9 लाख लोकांना देखील कार्यालयात यावं लागणार नाही। या जर आपण दोनच मेजर सेवा बघितल्या तरी जवळपास 16 ते 17 लाख नागरिकांना कार्यालयामध्ये यावं लागणार नाही। याच्याशिवाय लर्निंग करता याची गरज नाही आहे। जो आमचा फुटफॉल आहे जवळपास 50% कमी झालेला आहे, त्यामुळे पुढच्या काळात देखील आम्ही RTO कार्यालयामध्ये शक्यतो कोणाला केवळ एकदा त्याला ड्रायव्हिंग टेस्ट देण्याकरता यावं लागेल, त्याच्याशिवाय कोणालाही कार्यालयाची गरज पडणार नाही। त्या प्रकारचं आपण संगणकीकरण ऑलरेडी या ठिकाणी केलेलं आहे।